एकदा एका शेठावर देवी लक्ष्मी नाराज झाली. जाताना देवी शेठाला म्हटली, मी जात आहे आणि आता तुझ्या धंद्यात तोटा येणार. मी तुला एक वरदान देऊ इच्छिते. शेठ विचार करून उत्तरला, तोटा आला तर येऊ देत, पण आशीर्वाद दे की माझ्या घरात नेहमी शांती आणि प्रेम राहील. लक्ष्मीने आशीर्वाद दिला. तथास्तु. रात्री शेठ घरी गेला. एका सुनेने भाजी बनवली आणि त्यात तिच्याकडून मीठ जास्त पडले. काही वेळाने दुसरी सून आली आणि परत भाजीत मीठ टाकून गेली. असेच तिसऱ्या सुनेने केले. जेवायला वाढण्यापूर्वी सासूला वाटले माहीत नाही सुनांनी भाजीत मीठ टाकले की नाही. मग सासूने देखील चव न बघताच मीठ टाकले. शेठ जेवायला बसला. त्याला जेवण अत्यंत खारट लागले, पण त्याला कळाले की तोटा आला आहे. तो घरापर्यंत येऊ द्यायचा नाही. शेठने गुपचूप जेवण केले आणि तो झोपायला निघून गेला. नंतर त्याची तिन्ही मुले जेवायला आली. जेवताना त्यांनी विचारले, बाबा जेवले का? सुनांनी आणि आईने उत्तर दिले, हो. काही बोलले का? सुना म्हणाल्या, नाही. मुलांना वाटले बाबाच काही बोलले नाही तर आपणही गप्प राहावे. असे करत करत ते खारट जेवण सगळेजण शांतपणे जेवले आणि झोपायला गेले. असेच काही दिवस कितीही काही घडले तरी घरातील लोक प्रेमाने आणि शांतीने त्याचा सामना करू लागले. एका रात्री तोटा आला आणि शेठला म्हटला, माझे इथे काही काम नाही, मी जात आहे. शेठ म्हणाला, असे का? तोटा म्हणाला, काहीही केले तरी तुम्ही सगळे त्याचा शांतपणे सामना करता. अशा ठिकाणी मी कितीही राहिलो तरी फायदा नाही. निष्कर्ष, ज्या घरात प्रेम आणि शांतता असते तेथे दुसऱ्या कुणाचे स्थान जास्त काळ टिकत नाही.